हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस के जी लर्निंग अकॅडमी. आज आहे 6 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने नुकताच भिकारीमुक्त शहरे करण्यासाठी किती शहरांची निवड केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 30. केंद्र सरकारने 30 शहरांची जी निवड आहे केलेली आहे. जी आहे भिकारीमुक्त शहरे करण्यासाठी 30 शहरांची निवड करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून. तर भीक मागणाऱ्या प्रौढांचे सर्वेक्षण आणि पुनर्वसन करण्यासाठी 30 शहरांची निवड केली गेली आहे. यामध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय 2026पर्यंत भिकारी निर्मूलनासाठी या शहरांमधील हॉटस्पॉट ओळखून जिल्हा आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना या अभियानामध्ये सामावून घेणार आहे. तर हा उपक्रम उपजीविका आणि उपक्रमांसाठी उपेक्षित व्यक्तींसाठी समर्थन अर्थात स्माईल या उपयोजनेचा भाग आहे. या अभियानासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग एक राष्ट्रीय पोर्टल आणि मोबाईल ॲप देखील सुरू करण्याचा विचार करत आहे. या मार्फत भिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींच्या डेटाचे रिअल टाईम अपडेट्स प्रदान केले जातील. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच शिवसन्मान पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा शिवसन्मान पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. तर हा जो शिवसन्मान पुरस्कार जो आहे हा शिवरायांच्या घराण्यातून देण्यात येणारा हा पुरस्कार आहे आणि यावेळी हा नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. साताऱ्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे आणि अशा प्रकारची घोषणा जी आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंडमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहल या दक्षता जर्नलचे अनावरण कोणी केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए IREDA इरेडा याने पहल या दक्षता जर्नलचे अनावरण हे केलेलं आहे. तर इरेडा जे आहे अर्थात इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांनी पहल या दक्षता जर्नलचे अनावरण हे केलेलं आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली भारत सरकारचा हा उपक्रम आहे. याच्या माध्यमातून अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी याची सुरुवात करण्यात आलेली आहे. पहल या दक्षता जनरलचे अनावरण करणे ही नूतनीकरणक्षम ऊर्जा विकासाच्या दिशेने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह भागधारकांना सहभागी करून घेणे हा यामागे IREDAचा सक्रिय दृष्टिकोन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोणत्या संस्थेमध्ये तयार केली जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बनारस हिंदू विद्यापीठ. या ठिकाणी भारतातील पहिली मानवी DNA बँक संस्थेमध्ये तयार केली जात आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ येथे उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक तयार केली जात आहे. या विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या ज्ञानेश्वर प्रयोगशाळेमध्ये स्वयंचलित DNA एक्सट्रॅक्टर मशीन बसविण्यात आले आहे. हे यंत्र रक्त, लाल केस आणि उती यासारख्या कोणत्याही जैविक सामग्रीमधून DNA काढू शकते. याच्या माध्यमातून भविष्यात कोणत्याही महामारीचा लोकांवर होणारा परिणाम समजून घेणे सोपे होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणती युद्धनौका विशाखापट्टणम येथून सेवेतून निवृत्त करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए INS निरूपक. ही जी युद्धनौका आहे विशाखापट्टणम येथून नुकताच सेवेतून निवृत्त करण्यात आलेली आहे. तर नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे आयोजित कार्यक्रमामध्ये समारंभपूर्वक INS निरूपक या युद्धनौकेला सेवानिवृत्त करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्ष होते व्हाईस ॲडमिरल अधीर अरोरा. तसेच भारत सरकारचे मुख्य हायड्रोग्राफर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. INS निरूपक हे 14 ऑगस्ट 1945 रोजी सेवेमध्ये दाखल झालेली होती आणि त्यावेळी व्हाईस ॲडमिरल होते जयंत नाडकर्णी. हे जहाज पूर्व नौदल कमांडच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या प्रशासकीय आणि परिचालन नियंत्रणाखाली होते आणि आता हे नुकताच जे आहे INS निरूपक या युद्धनौकेला नुकताच सेवानिवृत्त हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक तूट GDPच्या किती टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 5.1% इतकी जी आहे आर्थिक तूट अर्थात फिस्कल डेफिसिट राहणार आहे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये. तर 5.1% इतकी राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे वित्तीय तूट. सरकारच्या एकूण उत्पन्नापेक्षा सरकारी खर्च जेव्हा वाढतो तेव्हा वित्तीय तूट निर्माण होते आणि हे अंतर भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. 2024च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 9 ते 14 वयाच्या लहान मुलींसाठी कोणत्या रोगासंबंधित लसीकरण केले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सर्व्हायकल कॅन्सर. यासाठी लहान मुली म्हणजे 9 ते 14 वयाच्या ज्या लहान मुली आहेत त्यांच्यासाठी
लसीकरण हे केलं जाणार आहे आणि याची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार सर्व्हायकल कॅन्सरच्या नियंत्रणासाठी 9 ते 14 वर्ष वयोगटाच्या लहान मुलींसाठी लसीकरण हे केलं जाणार आहे. भारतातील पहिलं मेड इन इंडिया सर्व्हायकल कॅन्सरची जी वॅक्सिन आहे सर्ववाईक या लसीचं लसीकरण हे केलं जाणार आहे. सर्व्हायकल कॅन्सरमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवा पडद्याला असामान्य पेशींची वृद्धी होते. ह्युमन पेपिलोमा व्हायरस HPV या संक्रमणामुळे हा कॅन्सर होतो. पुढचा प्रश्न पाहूया. विनयकुमार चौबे कोणत्या राज्याचे पुन्हा एकदा मुख्य सचिव बनलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी झारखंड. झारखंड या राज्याचे पुन्हा एकदा मुख्य सचिव बनलेले आहेत विनयकुमार चौबे. तर वरिष्ठ IAS अधिकारी आहेत विनयकुमार चौबे यांची पुन्हा एकदा राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपाई सोरेन यांनी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि आता या विनयकुमार चौबे यांची देखील पुन्हा एकदा राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर झारखंडची स्थापना झालेली आहे 15 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये डिजिटल डिटॉक्स अभियान सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये हे डिजिटल डिटॉक्स अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर डिजिटल डिटॉक्स हे जे अभियान आहे कर्नाटक राज्य सरकार आणि ऑल इंडिया गेम डेव्हलपर्स फोरमसोबत एका कराराद्वारे डिजिटल डिटॉक्स अभियानाची सुरुवात केलेली आहे कर्नाटक राज्य सरकारने. आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडियावर अत्याधिक वेळ घालवल्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयक जागरूकता वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण कर्नाटकमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन डिजिटल डिटॉक्स केंद्र स्थापित केले जाणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून व्यक्तिगत मार्गदर्शन प्रदान केलं जाणार आहे. तर कर्नाटकमध्ये हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. कर्नाटकमध्ये सुरू झालेलं अभियान आहे. कर्नाटक राजधानी आहे बंगळूर. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणी तामिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे थलपती विजय. तमिळ अभिनेते आहेत थलपती विजय आणि यांनी नुकताच तामिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे. तर तमिळ अभिनेते थलपती विजय तामिझागा वेत्री कझगम हा जो पक्ष आहे हा नवीन पक्ष काढलेला आहे त्यांनी. त्यांचा हा पक्ष आगामी 2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुका लढणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. विजय या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पक्षाच्या अधिकृत नोंदणीसाठी त्यांनी 2 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्याने ग्राहकांसाठी अनुकूल सौर धोरण 2024 सादर केलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे दिल्ली. दिल्ली राज्य सरकारने राज्यातील ग्राहकांसाठी हे अनुकूल असं सौर धोरण 2024 सादर केलेलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सौर धोरण 2024 सादर केलेलं आहे. नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या सौर धोरण 2024मध्ये निवासी आणि व्यावसायिक तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी वीज बिल कमी कसे करता येईल तसेच वायू प्रदूषण कमी करणे आणि महागाईचा सामना कसा करता येईल याबाबत तरतुदी केलेल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे आणि ज्यामुळे त्यांना स्वतःसाठी वीज निर्माण करता येणार आहे. सरकारने या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 570 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे. 2027पर्यंत 4500 मेगावॅट सौर ऊर्जेची स्थापित क्षमता गाठण्याचे नवीन लक्ष्य या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.